आता विषयामध्ये आपले 2-3 मुद्दे असे आले की बाहेरचे लोक जे कोणावेळी राहतात परप्रांतीय असेल, तुम्ही झोपडपट्टी सुरक्षा दलाचा पुणे जिल्हा प्रमुख या नात्याने सांगतो, मी निवेदनही अगोदर ग्रामपंचायतला दिलेलं आहे, पोलीस प्रशासनाला दिलेलं आहे, SP ला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, सर्व कोचेस माझ्याकडे आहे की बाहेर राज्यातून कोण माणूस आला असेल त्यांनी आम्ही संघटनेच्या वतीने मागणी केली की त्याची स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत मार्फत किंवा पोलीस प्रशासनामार्फत त्याची चौकशी केली जावी, ही प्रमुख मागणी. दुसरा विषय असा आहे, करणारे करून जाणार, जे कष्टकरी पोटभरी जो समाज आहे, जो तुमच्याच पाटील लोकांच्या बांधावर खुरपायला येतो, त्या लोकांचं या प्रशासनाच्या आणि कुठल्या ह्याच्यात त्यांची हेळसांड होऊ नये, हा मुद्दा एक मला प्रकर्षाने येतं जाणवतो. बरं, महापुरुषांच्या अनादर जो कुठलेही तिथं काय जात भेद काय असा विषय नाही. महापुरुष हे कुठल्या जातीचे नाही, महापुरुष हे महाराष्ट्राच्या मातीचे, त्यांचा आदर सर्वांनी केला पाहिजे. आपल्या ग्रामस्थांनी ही शिकवण घेतलेली आहे. दुसरा विषय असा ना की जो आता सरकारी दवाखान्याचा विषय आलता, त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीने पत्र व्यवहार केला पाहिजे की बाबा तिथे स्पेशलिस्ट नाही, हाडाचं फ्रॅक्चर असेल तर तो पण डॉक्टर नाही. आता मी मागे गेलतो, सगळे एक्सरे उलटे पालटे आलेले, कोण शिकाऊ पोरगा आणून ठेवलाय, काही कामाचं नाही. दुसरा मुद्दा की एखादी डिलिव्हरीची बाई असेल, जी माता भगिनी जिला काही घरचादार स्वतःच्या प्रपंच चालवती, ती दुसऱ्याच्या बांधावर खुरपायला जाते, तिची जर कोणाच्या घरातली डिलिव्हरी असेल तर आपलं शासकीय रुग्णालय सांगतं ससूनला जाऊ द्या, कुठल्याही प्रयत्न करत नाही का जाऊ. हा, आणि 108चा अँब्युलन्सचा विषय मी सांगतो, माझा स्वतःचा विषय झाला. माझ्या आईला बीपीचा त्रास झाला तर आईला आमच्या पुण्याला न्यायला सांगितलं, 108ला सकाळी 11 वाजता फोन केला, अँब्युलन्स मला 4 वाजता आली. जर असं चळवळीत त्या माणसासोबत घडत असेल तर पुढचा विचार तुम्ही करा. त्या 3 वेळा सांगितलं, ते कोण गरड का कोण डॉक्टर होते त्यांना सांगितलं की बाबा ही सेवा आहे ना, ही रुग्ण सेवा आहे, ही कोण गोरगरीबच माणसं येतं, तर त्या ठिकाणी फक्त चेहरे पाहून कार्यक्रम लावला जातो. गोरगरिबांच्या सुखदुःखाचा तो दवाखाना नाही, त्या ठिकाणी व्यवस्थित माणसं नेमण्यात यावी. अँब्युलन्सचा काय खेळ नाही. त्याचप्रमाणे दुसरा की बाबा जे शासकीय पुरावे देताना एक बाहेरगावचा जर आला तर त्याला आता तुम्ही जी कमिटी स्थापन केलेली आहे ती कमिटी सर्व वॉर्डामध्ये काम करणार आहे. सगळ्या वॉर्डातले 2-2 घेतलं तर माझी एक अशी इच्छा आहे की बाबा त्या ठिकाणी राहताना आता झोपडपट्टीमध्ये मला काही ठराविक लोक माहिती, कोण कुठं आला, स्वामी आला, गोमे आला, तुम्ही कमिटी त्या कामासाठी नेमलेली आहे की बाहेरनं आलेल्या लोकांची त्यातनं छाननी झाली पाहिजे, कोण माणसं कशी आहेत ते आपल्याला कळली पाहिजे. तर आमच्यातला एखादा कार्यकर्ता त्या कमिटीत तुम्ही घ्यावा, ज्याला त्या स्थानिक लेवलची माहिती असेल, त्याची तुम्हालाच मदत होईल, अशी माझी या ठिकाणी एक विनंती राहील की ती गाढो मेलं वाजानी आणि शिंगरू मेले हरपाट्याने असं व्हायला नको. स्थानिक माहिती ही मजबूत आणि जी खरी आहे ती भेटल. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं एक नाव सांगा थोड्या वेळाने कसं करू. ठीक आहे, आता ती जी कमिटी केली ना, त्या कमिटीचं प्रामुख्याने काम सगळ्यात महत्वाचं, नवीन मतदार लागताना जे BLO पडताळणी करतात ती ह्यांनी तपासायची आणि मग पुढं नाव लावलं जाईल, त्याच्यासाठी आपण तो बंदोबस्त केलेला आहे. ग्रामसभेचे विषय घेतले, डबल नावं कमी करायचा डायरेक्ट अधिकार कोणाला नाहीये, बरोबर आहे. पहिली 2 नावं तपासायची, तो तिकडचा कुठला आहे, इकडचा कुठला आहे, ठीक आहे, त्याचे पुरावे आणि त्याला नोटीस द्यावी लागते की बाबा तू इथनं एका ठिकाणी. ती प्रोसेस आपण ही सगळं तुम्ही जे म्हणताय ही कायद्याने आणि वेळेत पूर्ण होणार नाही, ठीक नाही. तशी नावं तुम्ही काढवा, आपण त्या समितीमार्फतच करून घेऊ. ठीक, सगळ्यांच्या मला आहे ना, आपल्या यवतला आहे ना शिक्षण संस्था यावी चांगली. आपल्या यवतचं मनुष्यबळ खूप मोठं आहे, लोकसंख्ये दृष्टिकोनातून पुरोहितांचे हे आपल्या मागं होतं आधी. पुरोहितांची लोक उदाहरणं देतात की आम्ही यवतला येऊन आधी किराणा माल भरायचो, यवतला येऊन आम्ही खरेदी करायचो, पण आता असं झालं की यवतची लोक उरोईमध्ये दिसतात मला भरपूर.
माझी अशी मागणी आहे की बाबा आपल्या ग्रामपंचायतकडून किंवा गावाकडून काय असं शिक्षण संस्था, आपल्याकडे फक्त 12वी पर्यंत कॉमर्सची शिक्षण संस्था, ह्याच्यावरती काय म्हणजे होऊ शकतं का? किंवा हे जर झालं तर तुम्हाला सांगतो उरळीपेक्षा सुद्धा आपल्या एवढं पुढे जाईल. हे उरळी आहे फक्त शिक्षण संस्थेमुळे पुढे, दुसरं उरळीमध्ये काही नाही. ठीक आहे ठीक आहे. काय झाले त्या शिक्षण संस्थेबद्दल विषय हा साधारणतः 30-35 वर्षापासून चालू आहे. त्याच्यामध्ये अशी प्रक्रिया म्हणजे काय म्हणते त्याला प्रक्रिया केली की शिक्षण संस्था आपण संबंधित शिक्षण संस्थेला जोडावी. त्याच्यात काय ग्रामपंचायतचं एनओसी लागत होतं की त्या जागा देऊ शकता का, ते पण आपण दिलं. तर त्याच्यात काय थोडंसं कायदेशीर प्रक्रिया आडल्यात. तर त्यांची चौकशी थोडी करतो किंवा तुम्ही काय केले हे विचारतो त्यांना. आणि दुसरं आता यांनी सांगितलं म्हणजे अण्णा म्हणजे शाळेतच काम करतात की त्यांना जागेची आवश्यकता आहे. तिथे जागा सुद्धा आपणच त्यांना द्यायचं त्यावेळेस ठरवलं होतं. आणि त्यानुसार आपण त्यांना ती जागा जर दिली तर ही संस्था जर व्यवस्थित होत असेल तर तो एक प्रयत्न करू आपण. आणि ह्याच्यात आपण पुढे आता पहिले वर्ग कमी होते, त्यांना डबल मधली बिल्डिंग ही प्राथमिक शाळेकडे होती म्हणजे जिल्हा परिषद, ती आपणच आपल्या कार्यकाळात त्यांना ते 10-12 वर्ग आपण त्यांना रिकामी करून दिली. प्रक्रिया चालू आहे, वेळ लागेल, वर्ष पण जाईल, पण ह्याच्यातून नक्की 100% मार्ग निघेल ही सांगतो मला. आपली ही तालीम तुम्हाला मागच्या वेळेस पण बोललो होतो, तर तुम्ही मला म्हटलं की त्याचं प्रोसेस करावं लागतील, अर्ज करावं लागेल. तुम्हाला बरेच काही उत्तर दिली त्याच्यावर. तर यानंतर काय करणार होता? विषय असा आहे ती तालीम काय ग्रामपंचायतची नावावर नाही. तुम्हाला सगळ्यांपर्यंत 3 नोटीस आपण संबंधित व्यक्तींना दिलेले की त्याची जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. त्या नोटीस पाहिजे नसेल तर मी तुम्हाला 1 तासाने देतो. आता दुसरा विषय, आता ते का पाडत नाहीत हा प्रश्न त्यांचा आहे. मी तुम्हाला लगेच सांगत नाही, पण 8 दिवसात तुम्हाला निर्णय घेऊन देतो मी त्याच्याबद्दल. सांगतो ना 8 दिवसात सांगतो तुम्हाला काय करायचं. मी सांगितलं ना काय विषय काय विषय ग्रामसभेत सगळ्यांसमोर एक्सपोज करायचे नसतात. मी मगाशी मी सांगितलं त्याच्यावर 8 दिवसात कारवाई झाली. तुला कारवाई पाहिजे ना तुम्हाला, ठीक आहे करून देतो. ठीक आहे करून देतो. हा गावासाठी काय 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 करायचं ठरवू आपण. पण काय कागदपत्री अडचणी येईल त्याला, म्हणून ती तसं राहिले. आतापर्यंत 10 लोकांनी आतापर्यंत सांगितले. आता त्याची जबाबदारी आमची पण आहे. थोडक्यात आम्ही अशी टाळत नाही ना की आमचं नाही तुम्ही ती करू नका, पण जबाबदारी घेतोय. 8 दिवसात त्याच्यावर आपण योग्य निर्णय घेऊ. सांगितलं ना मी, त्याच्यात कायदेशीर अडचणी मी सांगितल्या तुला. मी का डायरेक्ट सांगू माझी नाही जागा तुला 8 देतो त्या मागच्या मागायला सांगू मी तुला. आता बरेचसे प्रश्न झाले, कोणाला काय प्रश्न मांडायचे असतील तर तुम्ही मांडा. बोल बोल बोल. हप्ते समोर झालाय, काय झालं तिकडनं रोड उंच झालाय, त्याला आपण काय करू पाणी पाईप टाकून गटरीत काढून देऊ. ठीक झाला असं तर समोर करू का? हा बघू चालेल. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यवत ग्रामपंचायतीमध्ये घेतलेली ग्रामसभा अतिशय उत्कृष्टपणे पार पडलेली आहे. आज सरपंचांच्या आदेशाने ग्रामसभा 15 ऑगस्ट निमित्त आजची जी ग्रामसभा आयोजित केलेली होती त्यात आपण सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व शांततेत चर्चा केली. विशेष म्हणजे त्याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानतो. आणि तुम्ही सूचना केल्या त्याचं पुढे व्यवस्थित कार्यवाही करण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो.